प्रत्येकाला आयुष्यात हवं ते सगळं प्राप्त हो. विद्या, वाणी, लक्ष्मी, ऐश्वर, संपदा. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन, खरं तर उद्घाटकपद हे आपण असलेलं तुमचं ते कॉमेडीचं टायमिंग असेल किंवा ज्या छोट्या छोट्या तुमच्या करामती असतील ज्या आम्हाला खूप मजा मस्ती येते त्या बघण्यामध्ये मुख्याध्यापिका माउंट व्हॅली टेक्नो स्कूल मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगर यांचं स्वागत करण्यासाठी मी अश्विनी पाचवीकर मान्यता श्री कृष्णा दाभाडे सर यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेल की आपण सुद्धा मंचावर आपला भेटत आहे. मुख्याध्यापक जयभद्रा प्राथमिक विद्यालय सन्माननीय आदरणीय श्री गजानन मुस्तापुरे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी श्री म्हणे बाहू आणि स्ट्रॉंग म्हणजे काय बली म्हणलं घ्या बाहुबली मी तेच उत्तर दिलंय म्हटलं. मास्तर का टप्पा बनून माझ्या मागे लागली होती. खूप कुठून काढलं त्यांनी मला. आणि त्याच्यानंतर ते म्हणाले असे उत्तर द्यायचे नाही, निम्मन उत्तर द्यायचे, चांगले उत्तर द्यायचे, शहाणपणा करायचा नाही. म्हणजे ठीक आहे मास्तर मीच देतो. म्हणजे आता संस्कृतचा प्रश्न विचारतो. म्हणलं अरे बापरे संस्कृत. म्हणलं विचारा. म्हणे तमसो मा ज्योतिर्गमयाचा अर्थ सांग म्हणे. तमसो मा ज्योतिर्गमय. म्हटलं तमसो मा ज्योतिर्गमय सांगतो म्हणजे सांगतो. तुम सो जा मा मैं ज्योति के पास जाके आता हूं. मास्टर म्हणाले अरे तू काय रे म्हणे तुझं, अरे काय तुझं वय आहे का म्हणजे. हा अरे अभ्यासाकडे लक्ष दे, असं नको करू. म्हणजे ठीक आहे सर अभ्यासाकडे लक्ष देतो. म्हणे आता मी तुला काही मराठीत आकडे देतो ते तू मला इंग्रजीत ट्रान्सलेट करून दे. म्हटलं सर इंग्लिश तर माझं A1 आहे. म्हटलं रिव्हर्सचा क्वेश्चन म्हटलं. म्हणजे रिव्हर्सने रिपीट असतं ते. बेटी हमारे शान, बेटी है हमारा बेटी है तो बेटी को जीना मंगल मूर्त. राधा कैसे न जले, राधा कैसे न जले, आग तन मन में लगे. राधा कैसे न जले, राधा कैसे न जले. मधुबन में भले कान्हा किसी को पी से मिले, मन में तो राधा के ही प्रेम के हैं फूल खिले. किस लिए राधा जले, राधा जले, बिना सोचे समझे, इसलिए राधा जले, इसलिए. जत्राचे एक हास्य कलावंत आहात. आज आपण इथे माउंट व्हॅलीच्या स्नेहसंमेलनाला आहात. तर तुम्हाला काय वाटलं मुलांकडे बघून आणि तुम्ही काय संदेश देणार मुलांसाठी? खूप छान वाटलं. आणि ज्या पद्धतीचे मी डान्सेस आणि परफॉर्मन्सेस बघितले पोरांचे, मला नक्की खात्री आहे की ही मुलं पुढे जाऊन वेगवेगळ्या कार्यक्षेत्रांमध्ये खूप यशस्वी होतील. आणि ते जे टीचर्स आहेत, त्या शाळेचे सगळे शिक्षक आहेत, त्यांची मेहनत दिसून येते की त्यांनी मुलांमागे किती मेहनत घेतलेली आहे. आणि मुलांमध्ये, लहान लहान मुलांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमालीची शिस्त आहे. फार व्यवस्थित ते रांगेत येत होते, व्यवस्थित डान्स करत होते आणि कुठलंही म्हणजे
इवन दो पालकांमध्ये सुद्धा कुठलाही गोंधळ नाही, एवढी गर्दी असताना तर यांचं भविष्य आणि खूप उज्ज्वल आहे आणि सगळ्यांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. बरं ठीक आहे, तुमचे जे श्रोते आहेत त्या श्रोत्यांना तुम्ही काय हे करणार, काय आव्हान देणार? मी फक्त हेच म्हणेन की आतापर्यंत तुम्ही जसं प्रेम आणि आशीर्वाद आम्हाला देत आला आहात तसंच प्रेम आणि आशीर्वाद यापुढे राहू द्या. त्या प्रेम आणि आशीर्वादामुळेच आम्ही काहीतरी सादर करू शकतो. धन्यवाद. सर परत एकदा तुमचं नाव सर्वांना परिचित आहे, परंतु न्यूजसाठी तुमचं नाव सांगा सर. नमस्कार, मी श्याम राजपूत. धन्यवाद. अश्विनी पाथरीकर मॅडम, श्री मयुरेश पुंडलिक दापके, मयुरेश पुंडलिक दापके, थँक्यू सो मच. विजेत्यांचे अभिनंदन. आणि येस, रेडी. जर टाळ्या वाजल्या पाहिजे सगळ्यांसाठी. टाळ्यांचा आवाज कमी झाला ना रे, है ना? तुम्ही सांगा की त्यांना. हा, जरा तुमचा आवाज आला पाहिजे. आर यू रेडी? आज माउंट व्हॅली टेक्नो स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी मला इथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं. या कार्यक्रमात आल्यानंतर माउंट व्हॅली टेक्नो स्कूलचे जे उपक्रम सुरू आहे, खास करून त्यांनी मराठीसोबत सगळी इंग्लिश CBSE शाळा सुरू केल्या, त्याबद्दल विद्यार्थ्यांची संख्या जी वाढली, खरंच उल्लेखनीय कार्य या संस्थेचं चालू असून त्याबद्दल त्या संस्थेला आणि तिथल्या विद्यार्थी पालक यांना सर्वांना महापालिका शिक्षण विभाग प्रमुख म्हणून आणि आमच्या शिक्षण विभागाच्या वतीने मी शुभेच्छा दिल्या आहे. तसेच आमचे जे काही उपक्रम सुरू आहेत महापालिकेचे त्याबद्दलही त्यांना माहिती दिली, तसेच त्यांच्या उपक्रमाबद्दलही आम्ही माहिती दिली, जेणेकरून शिक्षण हा असा घटक आहे की एकमेकांना आपण सोबत घेऊन चाललो तर नॉलेजमध्ये फरक म्हणजे वाढच होणार आहे, ज्ञानात वाढ होते. ज्या गोष्टी आमच्याकडे नाही आहेत त्या गोष्टी आम्ही त्यांच्याकडून शिकू शकतो, जे गोष्टी आमच्याकडे आहेत त्या आम्ही त्यांना देऊ शकतो. त्याच्यावर मला तिथे आम्ही त्याबद्दल बोलणे झालं. तसेच आज इथली चिमुकल्यांचा आमच्या वार्षिक स्नेहसंमेलनात जो परफॉर्मन्स बघितला, खरंच खूप सुंदर असं त्यांनी सादरीकरण केलं. माझे शिक्षण विभागाच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा.